तुझ्या प्रेमाची गोष्ट भाग 8. आराध्या दुसऱ्या दिवशी ऑफिसला पोहोचते. रुद्रही ऑफिसला आलेला होता. दोघेही एकाच प्रोजेक्टवर काम करत होते. पण आज मात्र रुद्र आराध्याला भेटणं टाळत होता. कारण सकाळपासूनच त्याने एकदाही आराध्याला त्याच्या कॅबिनमध्ये बोलावलं नव्हतं. काही फाईल्स लागल्या तर त्या शामू काकाकडूनच मागून घेतल्या होत्या. ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या होत्या त्या पण शामू काकाकडूनच तिला दिल्या होत्या. त्याचं वागणं तिला कळत नव्हतं आणि तिला ते अपेक्षितही होतं. कदाचित तो आपल्यावर रागवला असेल म्हणून असा वागत आहे, कारण मी वागलीच तशी त्याच्याशी, असं तिला वाटलं होतं. कामात कधी वेळ निघून गेला तिला कळलं पण नाही. पूर्ण दिवस गेला पण आज रुद्रला भेटता आलं नाही याची खंत तिला वाटत होती. कसंही करून त्याला एकदा बघावं असंच तिला वाटत होतं. प्रीती जे काही तिला बोलली ते तिला पटलंही होतं. आपण उगाच रडून सीन क्रिएट केला, त्याचा अपमान केला हे तिला पटत होतं. आणि आज त्याचं तिच्याशी न बोलणं तिच्या मनाला हुरहुर लावून गेलं होतं. शेवटी त्याच्या डोळ्यात हरवून जाण तिला पण आवडायचं. ती तिच्या विचारांच्या तंद्रीतच होती तर तिच्याकडे शामू काका आले. शामू काका बोलले, ताई साहेबांनी प्रोजेक्टच्या कन्स्ट्रक्शनची फाईल मागवली आहे. आराध्या बोलली, शामू काका माझं त्यांच्याकडे थोडं काम पण आहे, मीच घेऊन जाते फाईल. शामू काका बोलले, बरं. आराध्या बोलली, मे आय कम इन सर. रुद्रला तर आवाजावरूनच कळलं होतं की आराध्या आली आहे. तिचा आवाज ऐकताच त्याच्या मनात भावनांचा कळोल माजला होता. त्याला तर तिला जाऊन मिठी मारावीशी वाटत होती. तिला पुन्हा एकदा सांगावंसं वाटत होतं की माझं खूप खूप प्रेम आहे तुझ्यावर. पण त्याने तिच्याकडे पाहणं टाळलं. रुद्र बोलला, यस कम इन. आराध्या बोलली, सर ही फाईल तुम्ही मागवली होती. रुद्र बोलला, शामू काकांकडे मागवली होती. आराध्या बोलली, हो पण मीच घेऊन आली. म्हटलं सोबत डिस्कस करता येईल आणि काही करेक्शन असतील तर लगेच होतील. रुद्र बोलला, ही फाईल ठेवून द्या इथेच, मी सध्या वेगळ्या कामात आहे, नंतर बघून कळवतो. तर आराध्या बोलली, बघणार पण नाहीस का रुद्र माझ्याकडे. तिचे शब्द ऐकून त्याचा जीव वर खाली व्हायला लागला. पण त्यांनी कसा तरी त्याच्या मनावर ताबा ठेवला. रुद्र बोलला, तुम्ही विसरत आहात मिस आराध्या, हे ऑफिस आहे. आराध्या बोलली, रुद्र खरंच सॉरी. रुद्र बोलला, सॉरी कशासाठी. आराध्या बोलली, ते परवा जे काही झालं ती पुढे काही बोलणारच. तोच रुद्रने वर तिच्याकडे पाहिलं. रुद्र बोलला, काय झालं होतं. मी तर सगळं विसरलो आणि मला काही लक्षात पण ठेवायचं नाही. विषय संपला माझ्यासाठी तो. आराध्या बोलली, विषय संपला, तशी आपली मैत्री पण संपली का. रुद्र थोडा कुस्तीतच हसला. रुद्र बोलला, मी तुझा मित्र नाही, बॉस आहे हे तू त्याच दिवशी दाखवून दिलं मला. त्याच्या सगळं बोलणं ऐकून आराध्या रडकुंडीला आली होती. ती रडली की आपला संयम ढळणार आहे हे त्याला माहिती होतं, म्हणून तो लगेच बोलला. रुद्र बोलला, आता येऊ शकता तुम्ही, मला बाकीचे पण खूप कामं आहेत. आराध्या नाराजीनेच बाहेर आली. ऑफिसमध्ये खूप गोंधळ चालू होता. काय चालू आहे तिला काहीच कळत नव्हतं. लोखंडे सर बोलले, आराध्या बरं झालं तू आली, तुझ्याकडे काही गिफ्टची आयडिया आहे का. आराध्या बोलली, गिफ्ट कोणाला द्यायचं आहे. लोखंडे सर बोलले, अरे बरोबर आहे, तू काल सुट्टीवर होती ना म्हणून तुला माहिती नाही. येत्या शनिवारी मोठे सर आणि मोठ्या मॅडमचा लग्नाचा वाढदिवस आहे. आपल्या सगळ्यांना तिथे फंक्शनला आमंत्रण आहे. मग म्हटलं सगळे मिळून मोठं गिफ्ट देऊ, त्यावर चर्चा चालू आहे. तर तू सांग तुझ्याकडे आयडिया असेल तर. आराध्या बोलली, मी करते विचार आणि सुचलं की सांगते. आराध्या तिच्या कॅबिनमध्ये निघून जाते.
आराध्या मनातच बोलते, खरंच विसरला असेल का हा? पण कसं शक्य आहे? आणि त्यांनी मला मॅरेज ॲनिव्हर्सरी बद्दल पण काहीच सांगितलं नाही. एवढी कुमकवत होती याची मैत्री. अजित बोलला, काय ग, कसला विचार करत आहेस? आणि चेहरा काळा का पडला तुझा एवढा? आराध्या बोलली, काही नाही रे, असंच थोडं डोकं दुखत आहे. अजित बोलला, अच्छा, बरं ऐक ना, तू काल आली नव्हती तर तुला सांगायचं राहिलं. शनिवारी घरी फंक्शन आहे. आईबाबांचा लग्नांचा वाढदिवस आहे. आपला सगळा स्टाफ इन्व्हाइट केलेला आहे आणि तू पण यायचं काय? आराध्या बोलली, अरे हे काय सांगायचं झालं का? नक्की येईल मी. अजित तिच्याशी बोलून रुद्रला भेटायला जातो. अजित बोलला, काय रे, आराध्याला भेटला का? रुद्र बोलला, हो, का? ती काही बोलली का तुला? अजित बोलला, नाही, पण चेहरा पाडून बसली आहे. रुद्र बोलला, खूप कठीण आहे रे तिला अवॉइड करणं. अजित बोलला, बरोबर आहे तुझं, पण तुला असं हळवं होऊन नाही जमणार. प्रीती जे काही बोलली ते लक्षात आहे ना तुला? रुद्र बोलला, हो, लक्षात आहे, आणि तसंच वागतोय मी पण. अजित बोलला, गुड. आणि मला असं वाटतंय की प्रीतीचा हा प्लॅन नक्की वर्क करेल. रुद्र, तसे ते इतके कुत्र्या मांजरासारखे भांडत राहता, तुम्ही या गोष्टीत कसे काय एकत्र आले रे? अजित बोलला, कारण आम्हा दोघांनाही तुम्ही दोघं एकत्र यायला हवे आहेत. रुद्रने उठून अजितला मिठी मारली. रुद्र बोलला, थँक्स यार. अजित बोलला, बस काय, भावाला कोण थँक्यू म्हणतात? रुद्र बोलला, बरं, तू आराध्याला सांगितलं का फंक्शनबद्दल? आणि हो, रिया, प्रीती आणि राहुलला पण सांगून दे. अजित बोलला, मी आराध्याला सांगितलं, ती येते म्हणे. प्रीती आणि रियाला कॉल करून सांगतो. रियाला म्हणतो राहुलला पण सांगून दे. त्याचा नंबर नाही आहे माझ्याकडे. नाही, रियाकडून नंबर घे त्याचा आणि त्याला पर्सनली इन्व्हाइट कर. अजित बोलला, बरं बरं, करतो. रुद्र बोलला, आणि हो, सर्व सहपरिवार बोलावलं बरं मी कार्यक्रमाला. अजित बोलला, काय दादा तू पण? अजित थोडा लाजतच बोलतो. रुद्र बोलला, तुझं लाजून झालं असेल तर जा आता. अजित बोलला, हाकलतो आहेस तू मला? जातो, सगळे कामाला लागते. तोच आराध्या बाहेर गडबडत दिसते. कोणती तरी मुलगी आलेली होती. सगळे तिच्या भोवती जमलेले होते. ती पण सगळ्यांशी हसून बोलत होती. तिचा चेहरा मात्र आराध्याला दिसत नव्हता. आराध्या समोर गेली आणि आ वासून त्या मुलीला बघतच राहिली. लगेच तिच्या कानात आवाज आला, तू ओळखते हिला? आराध्याने इकडे तिकडे पाहिलं तर अजित तिच्या बाजूला उभा होता. त्यांनीच हा प्रश्न तिला केला होता. आराध्या बोलली, हो, लक्ष्मी राणा. हिला कोण नाही ओळखत? सुप्रसिद्ध मॉडल. पण ती आपल्या ऑफिसमध्ये काय करत आहे? अजित बोलला, अगं, ती दादाची लहानपणापासूनची मैत्रीण आहे. नेहमी ऑफिसमध्ये येत जात राहते, म्हणून सगळे तिला ओळखतात. गेले 2 महिने लंडनला होती म्हणून तुला माहिती नाही. आराध्या बोलली, अच्छा. आराध्या पुढे काही बोलणारच तर अजित लक्ष्मी राणाकडे निघून गेला होता. आराध्या दुरूनच लक्ष्मीला बघत होती. शॉर्ट वन पीस जो गुडघ्यापेक्षाही वर होता. परफेक्ट फिगर, गोरीपान, मुलांची काय मुलींचीही नजर तिच्यावरून हटत नव्हती. अजितशी बोलून लक्ष्मी रुद्रच्या कॅबिनमध्ये गेली. तिने साधं डोर नॉक पण नाही केला. सरळ आत्ताच गेली. आराध्याला कोणाचं ठाऊक आता इनसिक्युअर वाटायला लागलं. ती सारखं रुद्रच्या कॅबिनकडेच बघत होती. तिच्या कानावर बऱ्याचशा गोष्टी पण आल्या होत्या. कोणी म्हणत होतं रुद्र आणि लक्ष्मीची जोडी किती छान दिसते, तर कोणी म्हणत होतं रुद्र एंगेज आहे तिच्यासोबत, म्हणूनच आपल्या कोणाला भाव देत नाही. आराध्याचा मात्र चेहरा उतरला होता. हे सगळे ऐकून थोड्याच वेळात रुद्र आणि लक्ष्मी बाहेर आले.
लक्ष्मीने त्याचा हात पकडलेला होता आणि त्याला चिटकूनच चालत होती आणि ते तसेच ऑफिसच्या बाहेर पडले. आराध्या आता खूप नाराज झाली. अजित बोलला, काय ग, चेहरा का पडलेला आहे तुझा? सकाळपासून बघत आहे मी. आराध्या बोलली, अरे काही नाही, सांगितलं ना डोकं दुखत आहे म्हणून. बरं ते जाऊ दे, हे दोघे कुठे गेले? अजित बोलला, कोण दोघं? आराध्या बोलली, रुद्र आणि लक्ष्मी. अजित बोलला, अगं ते फंक्शनसाठी शॉपिंग करायला गेले. आराध्या बोलली, पण तिच्यासोबत का गेला हा? अजित बोलला, अगं असं काय करते, त्याची मैत्रीण आहे ना ती. आराध्या बोलली, तिचा पडलेला चेहरा बघून अजित गालातल्या गालात हसायला लागतो. नंतर थोड्या वेळानंतर तो प्रीतीला कॉल करतो. प्रीती बोलली, बोल मूर्खा, काय म्हणतोय? अजित बोलला, बिनडोक मुली, तुला सरळ बोलताच येत नाही का? प्रीती बोलली, काय काम असेल तर सांग पटकन, फालतू गोष्टींसाठी वेळ नाही माझ्याकडे. अजित बोलला, तुझ्याशी बोलायला मीही काही रिकामा नाही. तुला इन्व्हिटेशन द्यायला कॉल केला. आणि तसं अजित तिला इन्व्हाइट करतो. प्रीती बोलली, वाव, मी नक्की येईल. अजित बोलला, हो, तसं मी रिया आणि राहुलला पण इन्व्हाइट करणार आहे. आणि ते जाऊ दे, एक वेगळी गोष्ट आहे माझ्याकडे तुला सांगण्यासारखी. प्रीती बोलली, अरे मग वाट कशाची बघतोय, सांग ना पटकन. 2-3 दिवस असेच निघून गेले. रुद्र सारखा आराध्याला इग्नोर करत होता. शेवटी शनिवार आला. फंक्शनची रात्र खरं तर आराध्याची बिलकुल इच्छा नव्हती तयार व्हायची. तिच्या मनात उगाच विचार येऊन लागला की ज्याच्यासाठी तयार व्हायचं आहे तो तर साधा बघणार पण नाही, मग कशाला करायची एवढी तयारी. पण प्रीतीच्या हट्टापुढे तिचं काहीच चालत नाही. शेवटी झाली ती तयार. तिने छान बेबी पिंक कलरचा लॉंग वन पीस घातला होता. त्यावर छान लाल कलरची ओढणी, कानात छोटेसे झुमके, कपाळावर छोटी लाल टिकली, एका हातात ब्रेसलेट आणि दुसऱ्या हातात वॉच. ती स्वतःलाच निहाळत आरशासमोर उभी होती. आराध्या मनातच बोलते, छान दिसत आहे मी आज. आज तर रुद्रला माझ्याकडे बघावंच लागेल. आज कसा अवॉइड करेल तो, पण त्याच्यासोबत तर लक्ष्मी असेल. एवढी सुंदर मुलगी सोबत असल्यावर माझ्याकडे का बघेल तो? आणि तिचा चेहरा उतरला. तेवढ्यातच प्रीती मागून रूममध्ये आली. प्रीती बोलली, काय ग, काय अजूनही तोंड पाडूनच बसली आहेस तू? फंक्शनला जायचं आपण जाडे, जरा प्रसन्न चेहरा ठेव. आराध्या बोलली, अगं मी प्रसन्नच आहे, मला सांग, छान दिसत आहे ना मी? प्रीती बोलली, अगं छान काय, झक्कास दिसत आहे. आराध्या बोलली, आणि तू पण काही कमी छान दिसत नाही आहे. पंजाबी ड्रेस कसा काय घातला आज तू? प्रीती बोलली, अगं आईने घेऊन दिला होता जबरदस्ती, कधी घालायचा चान्सच नाही मिळाला. आज मौका भी है और दस्तूर भी, म्हणून घातला. पण यार खूप कठीण असतं हे, किती सांभाळायची ही ओढणी. सिल्वर कलरच्या फुल स्लीव्सचा पंजाबी ड्रेस, लाल कलरची सलवार, लाल कलर ओढणी, खूप गोड दिसत होती ती. आराध्या बोलली, अगं मग नाही जमत तर कशाला घातला? प्रीती बोलली, अगं पण त्याच्या घरी जातोय ना आपण, मग बरोबर जायला हवं ना, म्हणजे थोडं माणुसकीत तरी. आराध्या बोलली, बाई ग, आमची प्रीती मोठी झाली आता. प्रीती बोलली, ए तू पण आत्यासारखं नको बोलू. चल लवकर, रिया आणि राहुल वाट बघत बसले असतील. राहुल, रिया, प्रीती आणि आराध्या ठरलेल्या ठिकाणी भेटले. राहुल बोलला, आराध्या आपलं गिफ्ट घेतलं ना? आराध्या बोलली, अरे हो रे, घेतलं. आराध्याने तर तिच्या ऑफिसच्या लोकांसोबत गिफ्ट घेतलं होतं आणि तिच्या फ्रेंडसोबत पण घेतलं होतं. त्यांनी छान एक गणपतीची मूर्ती घेतली होती. अर्थात ती चॉईस पण आराध्याचीच होती. ते चौघही रुद्रच्या घरी पोहोचले होते. राहुल आणि आराध्या बोलत बोलत
समोर निघून गेले. प्रीती आणि रिया त्यांच्या मागे मागे येत होते. बंगल्यात पोहोचताच रिया डोळे फाडून बंगला बघत होती. पूर्ण बंगला लाइटिंगने सजवला होता. एवढा मोठा बंगला बघून ती चकितच झाली होती. प्रीतीला मात्र हे काही नवीन नव्हतं. साताराला त्यांचा बंगला पण असाच मोठा होता. त्यामुळे तिला काही विशेष असं वाटलं नाही. रिया बोलली, प्रीती, एवढ्या मोठ्या घरात जाईल आपली आराध्या? प्रीती तिच्या प्रश्नावर जराशी हसली. रिया बोलली, पण मला ना आता एक टेन्शन आलंय. प्रीती बोलली, कसलं? रिया बोलली, एवढा मोठं घर म्हटल्यावर आपल्या आराध्याला किती काम पुरतील? तिच्या प्रश्नावर प्रीतीने डोक्याला हात लावून घेतला. प्रीती बोलली, अगं बाई, एवढं मोठं घर आहे म्हटल्यावर घरात काम करायला नौकर पण असतीलच ना. रिया बोलली, अरे हो, हे तर लक्षातच आलं नाही माझ्या. तेव्हाच त्या दोघांना रिसीव करायला अजित आला. अजित बोलला, अरे वेलकम वेलकम. राहुल बोलला, थँक यू अजित. अजित तर 2 सेकंड प्रीतीकडे बघतच राहिला. नेहमी जीन्स टॉप घालणारी मुलगी आज तो पहिल्यांदा पंजाबी ड्रेसमध्ये बघत होता. अजित पण छान तयार झालेला होता, पण आराध्याची नजर सारखी रुद्रलाच शोधत होती. अजित बोलला, काय ग आराध्या, कोणाला शोधत आहेस तू? आराध्या बोलली, ते मोठे सर आणि मोठ्या मॅडम, ते कुठे दिसत नाही आहेत. अजित बोलला, हो चला मी तुमची भेट घालून देतो. तेवढ्यातच आराध्याला रमाकांत सर आणि शालिनी मॅडम दिसतात. त्यांच्यासोबत लक्ष्मी दिसते. लक्ष्मी छान त्यांच्याशी हसून बोलत होती. लक्ष्मीने छान काटापदराची साडी नेसलेली होती. पिंक कलरची साडी, त्यावर लाल कलरचे काठ, हातात बांगड्या, केसांचा आंबाडा, खूप सुंदर दिसत होती ती. ती इतकी तयार होऊन आली होती जणू काही तिच्या घरचा कार्यक्रम आहे. अजित त्या चौघांनाही त्याच्या आईबाबांकडे घेऊन जातो. आधी तो राहुल आणि रियाची ओळख करून देतो, नंतर प्रीतीची ओळख करून देतो. प्रीती पण त्यांना छान स्माईल देते आणि त्यांच्या पाया पडते. तिला असं बघून अजितच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल येते. जेवढी दिसते तेवढी बिनडोक नाही आहे, समजदार पण आहे. नंतर अजित आराध्याची ओळख करून द्यायला जातो. रमाकांतराव बोलले, अरे हिला तर ओळखतो आम्ही, कशी आहेस बाळा? आराध्या बोलली, मी ठीक आहे सर. आराध्या पण त्यांच्या पाया पडते. नंतर ते त्यांनी आणलेलं गिफ्ट पण देतात. अजित बोलला, बाबा, ही प्रीती आराध्याच्या मामाची मुलगी आहे. रमाकांतराव बोलले, अच्छा, काय नाव आहे बाळा तुझ्या वडिलाचं? प्रीती बोलली, माणिकराव ठाकरे. अजित बोलला, तू माणिकराव ठाकरे ह्यांची मुलगी आहे? प्रीती बोलली, हो, का तुम्ही ओळखता का त्यांना? अजित बोलला, अगं त्यांना कोण नाही ओळखत, एवढे मोठे पॉलिटिशियन आहेत ते. विषय वाढू नाही म्हणून अजित लगेच विषय बदलतो आणि बोलला, हिला ओळखत असाल तुम्ही, लक्ष्मी राणा, आत्ताची टॉप मॉडेल. तसा तो त्या चौघांचीही लक्ष्मीशी ओळख करून देतो. लक्ष्मी बोलली, आता तुम्ही अजितचे आणि रुद्रचे फ्रेंड्स म्हणजे माझेही फ्रेंड्स आहेत. तिचं एवढं साधं सरळ वागणं बघून सगळे चकित होऊन जातात. लक्ष्मी बोलली, अरे असं काय बघत आहात? मी जरी असली मॉडेल तरी मला असं साधंच राहायला आवडतं. त्या देखाव्याच्या जगापेक्षा मला आपलं हे साधं जग जास्त आवडतं. तिच्या बोलण्यावरून आराध्याला लगेच रुद्रचं एक वाक्य आठवलं, मला साध्याच गोष्टी आवडतात. लक्ष्मीचं एवढं चांगलं असणं हे आराध्याला वाईट वाटून लागलं. राहुल बोलला, हां, पण तू मराठी छान बोलते हां. लक्ष्मी राणा, सगळे यांची कृपा. आता सगळे फ्रेंड्स मराठी आहेत तर काय करणार? तेवढ्यातच त्यांच्याकडे रुद्र आला. आराध्या तर त्याच्याकडे बघतच राहिली. व्हाईट कलरचा शर्ट, त्यावर ब्ल्यू कलरचा कोट, कुठल्याही मुलीची नजर त्याच्यावरून हटणार नाही, इतका छान दिसत होता तो.
रुद्र बोलला, प्रीती, राहुल, रिया, थँक यू सो मच तुम्ही इथे आले म्हणून. रुद्र आराध्याकडे बघत पण नाही. अजित बोलला, अरे आराध्या पण तर आली आहे, मग या तिघांनाच का थँक्यू? रुद्र बोलला, अरे ती तर आपली एम्प्लॉई आहे, हे तिघे तर आपल्या स्पेशल पाहुणे आहेत. आराध्याला त्याच्या बोलण्याचं इतकं वाईट नाही वाटत, जितकं तो तिच्याकडे बघत पण नव्हता याचं वाटलं. प्रीती बोलली, रुद्र, यू आर लुकिंग हँडसम. रुद्र बोलला, थँक्यू प्रीती, यू आर अल्सो लुकिंग ब्युटिफुल. तेवढ्यातच त्यांच्याजवळ एक मुलगी येते, शॉर्ट ड्रेस घातलेली. अजित तर तिच्याकडे बघून शॉकच होतो. ती मुलगी दुसरी कोणी नाही, अजितची गर्लफ्रेंड प्रिया होती. प्रिया बोलली, अजित तुझे फ्रेंड्स आहेत काय हे? माझी ओळख नाही करून देणार? तसं अजित सगळ्यांशी तिची ओळख करून देतो की हीच त्याची गर्लफ्रेंड प्रिया आहे म्हणून. नंतर तो प्रियाचा हात पकडून तिला बाजूला नेतो. प्रीती कोपऱ्यातच उभी होती. तिला अजित आणि प्रियाचं सगळं बोलणं ऐकू येत होतं. अजित बोलला, प्रिया, हे काय घालून आलीस आहे? प्रिया बोलली, अजित तुला माहिती आहे मी असेच कपडे घालते बाहेर पण. अजित बोलला, मी बाहेर तुला काही म्हणतो का? तू बाहेर तुला वाटेल तसे कपडे घालत जा, पण आता फंक्शनमध्ये आहोत आपण, आई बाबा आहेत समोर. प्रिया बोलली, अरे यार बोर नको करू अजित, तू आई बाबांशी माझी भेट नाही घालून देणार का? तसं अजित तिला त्याच्या आई बाबाला भेटायला घेऊन जातो. प्रीती मनातच बोलते, एवढा काही मूर्ख नाही अजित, त्याला त्याच्या आई बाबांच्या संस्काराची, प्रतिष्ठेची समज आहे. फंक्शनमध्ये मीडिया पण आलेली होती. मीडियावाल्यांनी रुद्र आणि लक्ष्मीला फोटोसाठी बोलावलं. त्या दोघांनीही नाही 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 म्हटलं. हसत हसत ते दोघेही फोटो काढायला निघून गेले आणि मीडियाला पुन्हा एक चर्चेचा विषय मिळाला. हातात हात घालून ते पोज देऊन फोटो काढत होते. तिकडे अजित आणि प्रियाची कुजबूज चालू होती. प्रीतीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांच्यात काही एवढं चांगलं जमत नाही हे तिला समजून गेलं होतं. जेवायची आणि डान्सची सोय बाहेर अंगणात केली होती. अंगण पण खूप मोठं होतं. सगळे बाहेर आले आणि जेवून घेतलं. नंतर गाणं चालू झालं. हळूहळू सगळे डान्सकडे वळत होते. प्रिया तर आधीच अजितला डान्ससाठी घेऊन गेली होती. लक्ष्मीनेही रुद्रला विचारलं. तो पण हसून तिच्यासोबत निघून गेला. राहुल आणि रिया पण निघून गेले. मग आराध्या आणि प्रीती दोघींचं एका ठिकाणी बसून सगळ्यांचे डान्स बघत होत्या. आराध्या बोलली, आपल्याला कधी असं कोण मिळेल ग? आपण दोघी बहिणीच राहिलो बघ. प्रीती बोलली, माझं बघशील तर हे असं एकटं राहणं माझी स्वतःची चॉईस आहे. हे असं हातात हात घालून डान्स करणं, नेहमी गोड गोड बोलणं मला एक या जन्मात तरी नाही जमणार. हां, आता तुला ते जमू शकते, पण तू तुझी नसलेली बुद्धी वापरते आणि हातच सगळंच गमावून टाकते. आराध्या बोलली, प्रीती आता प्लीज हा टॉपिक नको. प्रीती बोलली, बरं मी आलेच, वॉशरूमला जाऊन. इकडे आराध्या एकटीच रुद्र आणि लक्ष्मीकडे बघत होती. त्यांना सोबत डान्स करताना बघून तिला तिचा आणि रुद्रचा रेस्टॉरंटचा मधला डान्स आठवला. लक्ष्मीला त्यासोबत बघून कधी कधी तिला तिचा घेतलेला निर्णय बरोबर वाटत होता. एवढी सुंदर मुलगी आयुष्यात असताना आपण त्याच्या आयुष्यात जाणं चुकीचं आहे असं तिला वाटत होतं. पण मग मनाचं काय करणार? तिचं मन सारखं रुद्रकडे धावत होतं. तेवढ्यात तिला मागून आवाजच येतो, एवढा कसला विचार करत आहेस बाळा? तिने मागे वळून पाहिलं तर रमाकांत सर होते. ती उभी राहून त्यांच्याजवळ गेली. आराध्या बोलली, काही नाही सर, असंच. रमाकांतराव बोलले, कसलं टेन्शन आहे का तुला? आराध्या बोलली, टेन्शन नाही सर, कळत नाही आहे घेतलेले निर्णय बरोबर आहेत की चुकीचे. रमाकांतराव बोलले,
हे बघ बाळा, जर निर्णय घेऊन पण अशी शंका येत असेल तर मग बुद्धीने नाही, मनाने विचार करावा. आपल्या मनाचा कौल कुठे जास्त आहे याचा विचार करून आपला निर्णय बदलायचा. आणि मग पुढे काही प्रॉब्लेम आलेच तर ते सावरायला आहेच की आपली बुद्धी आपल्यासोबत. त्यांचं बोलणं ऐकून आराध्याच्या मनावरचा खूप मोठा भार हलका झाला. ती पुढे काही बोलणारच तसं रमाकांत सरांना कोणीतरी आवाज दिला आणि ते तसे तिथून निघून गेले. थोड्याच वेळात प्रीती पण येते. सगळे डान्स फ्लोअर वरून खाली आलेले असतात. सगळ्यांच्या गप्पा चालू असतात. प्रीती मात्र तिची ओढणी सावरत असते. तिला बघून अजितच्या मनात विचार येऊन जातो. हिला जमत नसतानाही पंजाबी ड्रेस घालून आली, किती समजूतदार आहे. आणि एक ही प्रिया सांगूनही तिच्या डोक्यात काही शिरत नाही. रिया बोलली, अजित, रुद्र खूप छान पार्टी झाली, खूप मज्जा आली, पण आता आम्हाला निघायला हवं, उशीर पण झाला आहे. अजित बोलला, अरे तुम्ही कसे जाणार, मी सोडतो ना तुम्हाला. राहुल बोलला, अरे काही त्याची गरज नाही, मी आहे ना. मी या तिघींनाही आधी सोडून मग घरी जाईन. मग ते चौघही रमाकांत सर आणि शालिनी मॅडमचा निरोप घेऊन निघून जातात. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा भाग? आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील भागात लवकरच. धन्यवाद.